करत आहोत। ही स्पर्धा आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडायची आहे, त्यामुळे गणरायाकडे साकडं घातलं जात आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। चौसष्ट कला गुणांचं अधिपत्य गणरायाचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे। उपस्थित झालेले मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा ओळी प्रीमियर लीग 2026 आपण पार पाडत आहोत। अतिशय मानाची सन्मानाची आपण ही स्पर्धा पाहतोय। ओळी गावाचा सन्मान वाढवणारी ओळी प्रीमियर लीग 2026। सर्व टीम ओनर विनंती असेल आपण सर्कलच्या आतमध्ये उभं राहायचं। जॉन्टी दादा आपण टीमला घेऊन जा, सर्कलच्या आतमध्ये आपण उभं राहायचं। आज पाचही टीम्स HD डॅशर्स सन्माननीय महेशजी जोशी साहेबांची टीम, त्यानंतर समायरा 11 भानुदासजी म्हात्रे साहेबांची टीम, नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस विकासजी जोशी साहेबांची टीम, पाटील वॉरियर्स संजयजी पाटील साहेबांची टीम आणि दीपेश एंटरप्राइजेस दीपेश पाटील साहेबांची टीम, अशा 5 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सो 5 टीम्सला विनंती आपण सर्कलच्या आतमध्ये उभं राहायचं। आपण या ठिकाणी पूजन करतोय, गणरायाचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे। ओवी प्रीमियर लीग अखा ओली खेलेगा। करुणामय गौरी हर श्री से पडला जात आहे, गणरायाचं पूजन केलं जात आहे, त्यानंतर गावदेवीला साकडं घातलं जात आहे की या खेळपट्टीवरती कोणालाही बाधा न होता आपल्याला निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडायची आहे। सर्व टीम्स खेळाडूंना विनंती आपण सर्कलच्या आतमध्ये जायचं आहे। बघा, ज्याही टीम्स 5 टीम्सची मी नावं घेतली त्या 5ही टीम्सला विनंती आपण सर्कलच्या बाहेर गोल करून उभं राहायचं। टीम वाईज तुम्ही उभे राहा, जेणेकरून लाईव्ह प्रक्षेपण देखील सुरू आहे, ते दिसण्यासाठी भरपूर चांगलं दिसतं आणि रील्स देखील या ठिकाणी बनल्या जातील। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गावदेवी माते की जय।
सन्माननीय नंदुलालजी जोशी साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व टीम्सना विनंती आहे की आपण सर्कलच्या आतमध्ये उभं राहायचं. लाईनअप करून आपण उभे राहा, जेणेकरून रील्स देखील आपल्या बनणार आहेत आणि रील्स मध्ये देखील भरपूर चांगला व्ह्यू आपल्याला पाहायला मिळू शकतो. टीम ओनर, पाचही टीम ओनर विनंती असेल आपापल्या टीमला घेऊन आपण सर्कलच्या आतमध्ये उभं राहायचं. या ठिकाणी भावेशजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. तसेच निशांतजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील ओवी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय किशोरजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं देखील ओली प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आपण करतोय. सध्या आपण खेळपट्टीचं पूजन करत आहोत. सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपल्याच गावची स्पर्धा आहे. आपली गावची पोरं आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. ओळी प्रीमियर लीग 2026 सध्या खेळपट्टीचं पूजन आपण करतोय. ज्या खेळपट्टीनं खेळाडू म्हणून ओळख दिली, आज ओळी संघानं देखील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर उंची गाठली आहे. सन्माननीय नंदुलालजी जोशी साहेब, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. तसेच किशोरजी पाटील साहेब, आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. ओवी गावाचा मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा ओवी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. दरम्यान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहू शकता सौभाग्यवती वैशालताई अरविंद भोईर मॅडम, ज्या विद्यमान उपसरपंच आहेत ओवळी गावच्या. तसेच सौभाग्यवती रोहिणीताई गणेश म्हात्रे मॅडम, ज्या माजी सरपंच आहेत ओवळी गावच्या. त्यांच्या शुभ हस्ते सध्या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. कारण आपल्याच गावची पोरं आहेत, त्यांना कोणती इजा होता कामा नये. आणि ज्या खेळपट्टीनं खेळाडू म्हणून सर्वांना ओळख दिलेली आहे, त्याच खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर कोणतीही स्पर्धा म्हटली तर पाठिंबा महत्वाचा असतो आणि ओळीकरांनी पाठिंबा भरपूर मोठ्या संख्येने दिलेला आहे. त्याचमध्ये हर्षदजी म्हात्रे दादांचा देखील मी उल्लेख करेन. प्रचंड सहकार्य या ओवी प्रीमियर लीग साठी त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. युवा नेतृत्व आहे, ओवी गावला रिप्रेझेंट ते देखील करतात, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सध्या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. यष्ट्यांचं पूजन, बॅटचं पूजन, बॉलचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. चांगला खेळ आज पुढच्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण संघांनी केला पाहिजे. यासाठी हे पूजन या क्रीडानगरीवरती, या खेळपट्टीवरती कोणत्याही खेळाडूला इजा न होता निर्विघ्नपणे आपण ही स्पर्धा यशस्वी करणं, यासाठी हे पूजन सध्या केलं जात आहे. अनेक सारे मान्यवर गण देखील आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची उपस्थिती ओवी प्रीमियर लीग 2026 मध्ये. थोड्याच वेळामध्ये लाईव्ह क्रिकेट ॲक्शनला देखील आपण सुरुवात करणार आहोत.
श्रीफळ वाढवून उद्घाटन सोहळा दरम्यान पार पडला जातोय ओई प्रीमियर लीग 2026. खेळपट्टीचं पूजन सध्या केलं जात आहे. आमचे मान्यवर गण देखील उपस्थित आहेत. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब माजी उपसरपंच ओवली, उत्तमजी पाटील साहेब माजी उपसरपंच ओवली, हर्षदजी म्हात्रे साहेब युवा नेता, यतीशजी म्हात्रे साहेब माजी सरपंच ओवळी, निलेशजी जाधव साहेब माजी सरपंच ओवली असे मान्यवर गण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सध्या खेळपट्टीवरती श्रीफळ वाढवतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडचं देखील पूजन आपण करत आहोत. उद्घाटनीय सोहळा आपण सध्या तरी पार पडताना पाहतोय. खरं तर भरपूर दिवस वाट पाहिली जात होती ओवी प्रीमियर लीग कधी या, कारण मी ज्या पद्धतीने उल्लेख केला की एकाच घरातले 4 किंवा 5 व्यक्ती आपल्याला एकमेकांविरुद्ध देखील खेळताना पाहायला मिळतात, एकमेकांसोबत देखील खेळताना पाहायला मिळतात. हार जीत वेगळा भाग आहे, परंतु कुटुंब एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि होई प्रीमियर लीगमध्ये देखील असंच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाटील परिवार, जोशी परिवार, म्हात्रे परिवार एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओवी प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. खेळपट्टीचं पूजन सध्या केलं जात आहे. उद्घाटनीय सोहळा दरम्यान पार पडला जातोय. थोड्याच वेळामध्ये आपण लाईव्ह क्रिकेट ॲक्शनला देखील सुरुवात करणार आहोत. परंतु खेळपट्टीचं पूजन होणं देखील तितकंच महत्त्वाचं देखील आहे. विजयजी पाटील साहेब, त्यानंतर उमेशजी पाटील साहेब, महेंद्रजी जोशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच मनोजजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती असेल आपण देखील उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपण मैदानामध्ये जायचं आहे. सुरेशजी जोशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय.
पहिली मॅच टीम समायरा 11 आणि टीम पाटील वॉरियर्स अशी पहिली मॅच 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच टीम पाटील वॉरियर त्यांच्या अगेन्स्ट टीम समायरा 11. त्यानंतर दीपेश इंटरप्राइजेस अगेन्स्ट नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस. त्यानंतर पाटील वॉरियर अगेन्स्ट टीम HD डॅशर्स. त्यानंतर दीपेश इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम समायरा 11. त्यानंतर HD डॅशर्स अगेन्स्ट टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस. त्यानंतर दीपेश इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम पाटील वॉरियर आणि समायरा 11 अगेन्स्ट टीम HD डॅशर्स अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. टॉस त्या ठिकाणी मला वाटतं झालाय कंप्लीट. सर्वांना विनंती आपण लाईनअप करून राहायचं आहे आणि मी जसा 1 2 3 बोलेन तसं तुम्ही फुगे हवामध्ये सोडायचे आहेत. येस सुशांत. येस डीजे. नॅशनल अँथम आधी आपण घेणार आहोत. जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे. सर्व संघांना विनंती की आपापले जे बलून्स आहेत ते हवेमध्ये सोडायचे आहेत. सुंदर नजारा आपण पाहतोय. ओवी प्रीमियर लीग 2026 ला प्रारंभ होतोय. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि ओवी प्रीमियर लीग 2026 चा आनंद घ्यायचा आहे. आपल्याच गावची लीग आणि आपल्याच गावची पोरं आज या क्रीडानगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. तसेच अजयजी भोईर साहेब यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विशालजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. साहेबांना विनंती आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. ओवी प्रीमियर लीग 2026 ला सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं.
check test. Check test. Check 1 2. Check test. Check test. Check 1 2 3. Check test. Check test. चला मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीम्स समायरा 11 संघानं नाणेफेकी जिंकली. प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. बघा काहीसे नियम आहेत ते आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या स्पर्धेमधला एक नियम 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा. त्यानंतरचे नियम जो काळा पडदा आहे ते नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. खरं तर त्याच्या वरून गेले तर 2 धावा, खालून गेला तर 1च धाव, आणि जर लागून रिटर्न आतमध्ये बॉल आला तर तुम्ही किती धावा पळून पूर्ण करू शकता. जेवढा काळा पडदा आहे त्या काळा पडद्यापर्यंतच ते नियम आहेत. त्यानंतर आणखीन एक नियम या प्रीमियर लीग मध्ये की पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला 40+ खेळाडू वापरावे लागतील. बॉलिंग करत असताना देखील 40+ खेळाडू आणि बॅटिंग करत असताना देखील 40+ खेळाडू तुम्हाला वापरावे लागतील. जर 40+ खेळाडू संपला तर ओव्हर त्या ठिकाणी संपली जाईल. बघा अंपायर चॉईस बॉल असतील. कोणत्याही खेळाडूला चॉईस बॉल दिला जाणार नाही. 2 बॉल दिले जातील त्यामधनं एखादा चॉईस करा आणि मग त्यावरती खेळा. अदरवाईज अंपायर जो बॉल देतील त्यावरती तुम्हाला खेळावं लागेल. 3 प्रोफेशनल अंपायर्स आपल्या या स्पर्धेसाठी आणि प्रोफेशनल समालोचक विशालजी पाटील देखील आमच्या सोबत आज समालोचन कक्षामध्ये जॉईन आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. समायरा 11 अगेन्स्ट टीम पाटील वॉरियर्स. नाणेफेकी जिंकली टीम समायरा 11 आणि प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. पाटील वॉरियर्स संघाचा 12th मॅन टीम पाटील 11 12th मॅन पाठवायचा. पाटील वॉरियर्स.
पहिली मॅच थोड्याच वेळामध्ये लाईव्ह ॲक्शनला आपण सुरुवात या ठिकाणी करतोय. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल्स देखील तयार होत आहेत. MRI चे बॉल या स्पर्धेसाठी वापरले जाणार आहेत. वरती विकास जोशी आणि कैलास पाटील ही सलामीची जोडी टीम पाटील वॉरियर संघाकडनं. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. बाकीच्या प्रेक्षकांना विनंती की आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर बसायचं आणि जे संघाचे ओनर आहेत ते देखील बसू शकतात खेळाडू कक्षामध्ये. ओवी प्रीमियर लीग 2026 आपण सुरुवात या ठिकाणी करतोय. सलामीची जोडी आलेली आहे विकास जोशी आणि कैलास पाटील आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दयानंद म्हात्रे. लाइट्स ड्रॉन, गेम ऑन, गेम प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम, शो द क्वालिटी गेम. स्पर्धेला होतीये सुरुवात ओवी प्रीमियर लीग 2026. पहिला चेंडू घेऊन दयानंद म्हात्रे. पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. हवा तसा बाटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये, मात्र बॉल निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. बाटची कडा लागली होती अंपायर सांगतात आणि ऑफ द मार्क. ओवी प्रीमियर लीगला सुरुवात सिंगल न डिक्लेअर न सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये किती धाबा बनवतील आता हेच पाहावं लागेल. हेडशॉट लागलाय सकाळच्या सत्रामध्ये. आता कमिटी आपण निर्णय लवकर पोहोचवायचा. स्ट्राईक चेंज करावी लागेल. येस, स्ट्राईक चेंज केली जाईल आणि हा नियम संपूर्ण स्पर्धेमध्ये लागू राहील. बॅटला लागून जर बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला तर स्ट्राईक कंपल्सरी चेंज करावी लागेल. बॉलर तयार. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र एक सिंगल. 2 धाबा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4च ओव्हरची मॅच आहे. लिमिटेड ओव्हर 40+ सध्या खेळतात मैदानाच्या आतमध्ये. बॉलर देखील 40+ आहेत. ओल्ड गोल्ड दयानंद म्हात्रे भरपूर चांगली बॉलिंग करतात. उडवला फटका लाजवाब. गॅप मध्ये बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ओई प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. कारण या मैदानाचा इतिहास आम्ही बरेच वेळा पाहिला. या मैदानावरती भरपूर धाबा बनतात. या मैदानावरती भरपूर धाबा बनताना पाहायला मिळाल्यात आणि आज देखील तशाच पद्धतीने खेळ होईल का. बॉलर तयार. उडवलाय बॉल हवेत. बॉल खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही मिस्टेक नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. पहिला धक्का टीम पाटील वॉरियर्सला लागतोय विकास जोशीच्या रूपानं. कुठेतरी वाटलं की बॉल मैदानाच्या बाहेर जाईल की काय. सकाळचं सत्र आहे. खरं तर ड्यू फॅक्टर देखील या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि
नवीन बॅटर आता विकास पाटील येत आहेत आणि विकास साठी सुवर्ण संधी आहे. जर लागोपाठ 2 षटकार 1 षटकार जरी ठोकला तरी सुद्धा यतीशजी म्हात्रे दादांकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओई प्रीमियर लीग आहे आणि नक्कीच बक्षिसं लागणार आहेत. बक्षिसं लागतील. विकासजी पाटील दादा आता खेळपट्टीवरती क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी आल्यात. जो आपला नियम आहे 40+ खेळाडू येतील पहिल्या ओव्हरमध्ये, त्यामुळेच कुठेतरी विकास याला यावं लागलं. फटका चांगला खेळल्यात. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तो. हो विकेट. ज्या पावलांनी आलं त्याच पावलांनी आता माघारी. 1.5 दिवसाचे गणपती आले कधी गेले कधी. बॅटर बाद. दुसरा धक्का. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 6 धावा. नवीन बॅटर हिटिंग मशीन ऑफ ओवली सुशांत पाटील. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता तो कशा प्रकारे खेळ करेल. पाटील वॉरियर संघाचा हिटिंग मशीन ऑफ ओवली म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू सध्या खेळपट्टीच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल सुशांत पाटील. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये पवन पाटील, स्टार पवन म्हणून ज्याला ओळखलं जातं. बघा दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत खेळत असतात ग्रामीण क्रिकेटमध्ये, परंतु आज बघा आज प्रीमियर लीग आहे, गावची प्रीमियर लीग आणि एकमेकांविरुद्ध एकमेकाचे डावपेच दोघांनाही माहिती आहेत. पवन देखील चांगले बॉलर आहेत, सुशांत देखील चांगले बॅटर आहेत. मॅच नेहमी सुशांतनं फिनिश केल्यात, परंतु आज लवकर जबाबदारी आली आहे. सुशांत पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. पवन A1 पवन आता ओवलीचा हा सितारा कशा प्रकारे स्टार पवन म्हणून ओळखलं जातं. सुभाष धुमाळ सरांनी त्याला स्टार पवन म्हणून नाव दिलं होतं आणि संपूर्ण भिवंडीमध्ये आता चर्चेला आहे. परंतु या ओई प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे खेळ करेल. अराउंड द विकेट पहिला बॉल सुशांत पाटील साठी. पहिला बॉल हो बादच्या अगदी 2 ला बॉल लागला, त्यामुळेच प्रॉपर एक्झिक्युशन मिळालं नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पवन पाटील भरपूर चांगला बॉल. पहिला चेंडू सुशांतला बांधून ठेवलाय. सुशांत कशा पद्धतीने बॅटिंग करेल. उडवलंय. ओ हो गई गेंद तारामंडल में. षटकार. जवाब फटका पाहायला मिळतो. षटकार ठोकला सुशांत पाटील. ऍक्शन रिप्ले लगेच आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती पहा आणि पाहत बसा. भरपूर लांब बॉल निघून गेला. सुशांत जर टिकून राहिला तर या मैदानावरती 60 धावा देखील आरामात बनवू शकतात. थोड्याच दिवसापूर्वी आपण अंडर-25 ची टुर्नामेंट आपण पाहिली आणि आज होई प्रीमियर लीग आपण पाहतोय. बॉलर तयार. आता राऊंड विकेट आलात. जागेवरनं उडवलं हवेत बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपल्या खर तर संधी हाफ चान्सेस मी म्हणेन, परंतु बॉल इतक्या वेगानं गेला की खेळाडूला जास्त काही करायची संधीच मिळाली नाही. सुशांतची बॅट जेव्हा चालते तेव्हा कोणताही खेळाडू फक्त प्रेक्षक बनून राहतो. तसंच चित्र
यावेळेस देखील अप्पर कटच्या अंदाजानं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक तडाखा षटकार. षटकारांची पहिली हॅट्रिक या ओळी प्रीमियर लीग मधली सुशांत पाटीलच्या नावावरती राहिली. या धावफलक आता 24 वरती जाऊन पोहोचला. अशा पद्धतीने जर बॅटिंग चालू राहिली तर 60 नक्कीच 60 धावा आरामात पुऱ्या करू शकता टीम पाटील वॉरियर्स. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला खेळल्यात. गॅप आहे आणि गॅप मधला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जणू काही चोपताच ठेवलाय बॉलरला. आणखीन एक चौकार. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. धावफलक 28 वरती. ओहो चांगला बॉल आहे. सरप्राईज केलं बॅटर सुशांतला आणि डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. रायसिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोहोचलाय आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 28 धावा. पवन कॅप घ्यायची. नक्कीच मला वाटतं ओळी प्रीमियर लीगचा हा 5वा सीझन आहे. 5व्या सीझन मध्ये मी तर म्हणेन की जेवढे आयकॉन खेळाडू घेतलेत ना प्रत्येक संघाने ते देखील स्वतःमध्येच एक आयकॉन आहेत. आता आणखीन एक बॉलर जॉन्टी जोशी येतात बॉलिंग ट्रॅक वरती. या खेळाडूची देखील चर्चा होणं भाग आहे कारण ग्रामीण क्रिकेट जेव्हा जेव्हा हा खेळाडू खेळला तेव्हा नेहमीच चर्चेत राहिला आणि आज ओवी प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये कशा पद्धतीनं खेळ करेल संधी मिळाली. बॉलर तयार जॉन्टी. पहिला बॉल बॅटची कडा. विकेटचं पतन. तिसरा धक्का टीम पाटील वॉरियर्सला. बॅटर कैलास बॅक टू द डगआउट. बुम बुम सूरजस्थले मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय क्रमांक 5 वरती खेळण्यासाठी. सुशांत पाटीलची चांगली बॅटिंग परंतु आता सूरज कशा प्रकारे बॅटिंग करेल. जॉन्टी जोशी उडवला इनफिल्डच्या वरनं गॅप मध्ये बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बुम बुम सूरज थलेच्या बॅट मध्ये पहिला चेंडूवरती चौकार जणू काही सेट होऊन आला. या मैदानाचे काने कोपरे या खेळाडूंना माहिती आहेत. त्यांना माहिती आहे लेग साईडची बाउंड्री भरपूर मोठी आहे. MRI चे बॉल आपण वापरतो त्यामुळे कुठेतरी मिड ऑन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या मला वाटतं डीप मध्ये आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफला. त्यानंतर वाईडिश मिड विकेट स्क्वेअर लेग सोडून दिला. लाईन खराब आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 33. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती जॉन्टी जोशी उडवलाय. फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये खेळाडू डायरेक्ट हिट झाली असती. सूरजला तसंच पळत डगआउट मध्ये जावं लागलं असतं मात्र एक सिंगल डबलचा खेळ आता करावा लागेल. चौकार षटकार येत आहेत. धावफलक 34 34 वरती. बॉलर तयार.
थांबलात. थांबायचा. ओवी प्रीमियर लीग आपण पाहतोय. नक्कीच माझी सरपंच ओवळी रोहिणाजी म्हात्रे मॅडम आमच्यापासून रजा घेत असताना महत्वाची उपस्थिती त्यांची देखील या स्पर्धेमध्ये राहिली. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. होली प्रीमियर लीग 2026 पर्व हे 5वं आहे आणि 5व्या पर्वामध्ये कोणता संघ चॅम्पियन बनेल, ज्या पद्धतीनं खेळ सध्या सुरू आहे ना त्या पद्धतीनं विचार केला ना तर कोणता संघ जिंकेल इथून कोणी भाकीत करू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही. यस मॅचला सुरुवात करायची. जॉन्टी जोशी आणि सुशांत पाटील समोर आहेत. जॉन्टी जोशीचा जॉन्टीचा हा बॉल लेग साइडला फटका चांगला खाऊ कॉर्नर रिजनला खेळाडू एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एक सिंगल एका धावेनं धावफलक आता 35 धावा. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार चौकार येऊ शकत नाही. सिंगल डबल देखील तेवढेच महत्वाचे आहेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल दीक्षा दिली या फटका चांगला स्क्वेअर लेग रिजनला बॉल एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलाय सुशांतनं. एकच सिंगल. जॉन्टीचं हे षटक भरपूर चांगलं सुरू आहे. एक चौकार जरूर आलाय मात्र धावफलक 36-36. 8 धाबा खर्च केल्या जॉन्टीनं. एक चेंडूचा खेळ या ओव्हरचा बाकी आहे. जॉन्टी जोशी उडवलाय फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नक्कीच विद्यमान उपसरपंच ओवळीची सौभाग्यवती वैशालताई भोईर मॅडम देखील आमच्यापासून रजा घेत असताना त्यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर लिमेश येतात. लिमेश गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या ओव्हर मध्ये धावफलकावरती धाबा 42 धाबा 60चं लक्ष उल्लेख करत होतो आणि जवळपास 60 धावा बनतील देखील असंच काहीसं वाटतंय. पहिला बॉल नो बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मॅच टीम नेंजल नेन्सी एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम दीपेश एंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचा. पुढचा बॉल फ्री हिट बॉल. हो क्या बात आहे. डोंगराली मध्ये गेला वाटतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बूम बूम सूरज थलेच्या भाटमधनं आणखीन एक षटकार.
धावा धावपलकावरती 7चा उल्लेख करत होतो. 70-80 बनतील वाटतं. आणखीन एक नो बॉल मला वाटतंय आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल तर होतोय. बॉल आतमध्ये आलाय. येस, बॉल आतमध्ये आल्यानंतर किती धावा तुम्ही पळून पूर्ण करू शकता तेच चित्र. 2 धावा प्लस नो बॉल म्हणजे आता हा बॉलर या मॅच मध्ये बॉलिंग करू शकणार नाही. लिमेशला आता बाउंड्री लाईन वरती जावं लागेल. सूरज असतील स्ट्रायकिंग एंडला. आणखीन एक फ्रीड बॉल धावफलक आता 58-58 वरती. भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज म्हात्रे. सूरज पुढचा बॉल पायांवरती बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टीम दीपेश इंटरप्राइजेस आणि नॅन्सी इंटरप्राइजेस, नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचा. सिंगल आली आहे. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 65 धावा धावफलकावरती. वेलकम हँडसम बॉय मोनीश जोशी यांचं देखील आगमन होत आहे. ओ उडवलंय. वन मोर षटकार. क्या बात आहे. हिटिंग मशीन कुठेतरी आता 6व्या गिअर वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने षटकार चौकार धावफलक 71. अजूनही मला वाटतं 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता 2 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर 80+ जाताना पाहायला मिळू शकते टीम पाटील वॉरियर्स. क्या बात आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते. सुशांत पाटील ज्यानं 5 षटकार ठोकल्यात. सूरज थेले ज्यानं 3 षटकार ठोकल्यात. सुशांत 35 वरती खेळतोय. सूरज 27 वरती खेळतोय. सन्माननीय नवनाथजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. हो चांगला बॉल आहे मात्र अडवलाय बॉल. एक धाव पूर्ण. सुशांत दुसरीचा प्रयत्न करतात आणि हे फॉर्म झाली. लेग बायच्या या 2 धावा. चोरटी धाव दुसरी वाली जी होती. खरं तर बॉल गॅदर केला असता तर सूरजची विकेट गेली असती. सूरज मात्रे शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांतचा क्लास आणि धावफलकावरती धावा बनल्या. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर 79 आणि 80 धावांची गरज पहिल्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. टॉस साठी यायचं. दोन्ही टीम कॅप्टन मला वाटतं आलेले आहेत. मी सन्माननीय उत्तमजी पाटील साहेब यांना विनंती करेन. माजी उपसरपंच ओवळी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. नाण्याच्या एका बाजूला ओई प्रीमियर लीग 2026 आहे आणि दुसऱ्या बाजूला ओई क्रिकेट ब्लास्ट. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. कॉल कोणाचा आहे? दीपेश इंटरप्राइजेसचा कॉल आहे. ओई प्रीमियर लीग असा कॉल आहे आणि ओवली क्रिकेट ब्लास्ट आलेला आहे. टीम
नेंजल नॅन्सी 11 संघानं नाणेफेकी जिंकली आहे. डिसिजन काय आहे? फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. सो या मॅच नंतर लगेच तयारीत राहायचं आहे आणि लगेच जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, करूयात परिवर्तन पुढच्या डावामध्ये. ऐकूयात विशालजी पाटील यांचा आवाज. चेक. थँक्यू सो मच साहिलजी शेळके. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायांच्या चरणी नतमस्तक होऊन व ज्या दैवतामुळे आज आपल्या दारासमोर तुळस आणि मंदिरावरती कळस कोणत्याही कोंबड्या आणि बकऱ्याची बळी न देता स्वतःच्या रक्ताने हिंदवी स्वराज्याची गाथा लिहिणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार माळाचा मुजरा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. ओवळी गावाचा 2 दिवसीय हा सण ओवळी प्रीमियर लीग 2026 दिवस पगला आणि पगलीच लढत आपल्याला मॅच बिटवीन पाहायला मिळत आहे. टीम पाटील वॉरियर्स आणि त्यांचा अगेन्स्ट समायरा 11. आणि पहिलं सत्र असं वाटलं की हायलाइट पाहतो, असं वाटलं होतं की सराव सुरू आहे की काय, ज्या प्रकारे बॅटिंग झाली. फर्स्ट इनिंग मध्ये तर ग्राउंड मध्ये बॉल कमी आणि बाहेर जास्त दिसत होता. भावेश दादा पाटील दादांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. चला त्या सलामीची जोडी पाठवा. बॅटिंग टीम ओपनिंग वेअर पाठवा चला विनंती असेल. मंचावरती भरपूर सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आज पहिलाच दिवस या स्पर्धेचा. त्याच प्रकारे आज खरं तर संपूर्ण ओवळीकरांचं लक्ष स्पर्धेकडे असेल, कारण आपल्याच गावामधले एकूण एक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. पण खरं तर फर्स्ट इनिंग मध्ये सुशांत पाटील ज्या प्रकारे खेळला, किती बनवला सुशांतने? 41 धावा. बघा सध्या सगळे पहिले सत्र बॅटिंग कार्ड दाखवला जातो. 41 धावा अवघ्या 11 चेंडूंवरती सुशांत पाटीलने बनवला. आणि बहती गंगा में हाथ धोते हुए सुरेश थले भी बाद में दिखे, त्यांनी 8 मध्ये 27 बनवला. आणि तसेच खरं तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटची हिस्ट्री जर आपण पाहिली आणि पॉइंट रिजन त्या प्लेसमेंटचा आपण उल्लेख केला तर हर्षल गिब्स हे नाव आमच्या मध्ये मुखामध्ये येतं. आणि हर्षल गिब्स प्रमाणेच पॉइंटला आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. शुभम, क्या बात आहे. तोही विचार करत असेल की हर्षल गिब्स कोण आहे ते सांगा आधी मला. सामन्याला सुरुवात. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. सध्या सगळीला जॉन्टी जोशी देखील डगआउट मध्ये पॅड बांधून बसलेत की कधी वेळ येईल, कारण पहिल्या सत्रामध्ये अशी वेळ आली की त्या वेळेची वाट देखील लोक कधी पाहणार नाही ज्या प्रकारे बॅटिंग झाली. बट जॉन्टीला देखील माहिती आपली देखील बारी येणार आहे आणि आपली बारी जेव्हा येईल तेव्हा आपणही धुमाकूळ घालू, कारण तो देखील जबरदस्त खेळाडू आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात. अरविंद भोईर आणि दयानंद म्हात्रे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर कैलास पाटील. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. दुसरं सत्र. पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवला. वा काय फटका आला, बट फिल्डर आहेत तिथे. कॅच पकडली जाईल. पहिलाच बॉल वरती आता अरविंद भोईर चालले डगआउटच्या दिशेने. आज निलेश जाधव दादांची देखील बॅटिंग पाहायला मिळणार. इतके वर्ष अशोकजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं. मी साहेबांना विनंती करतो या आपण मंचावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत. निलेश दादांबद्दल मी उल्लेख करत होतो, जेव्हा ही ओवळी टीम खेळते दादा जर त्या स्पर्धेमध्ये पोहोचले तर काही ना काही कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असतंच. आता ते स्वतः ग्राउंड मध्ये आहेत, कारण माजी सरपंच देखील ओवळीचे ते रागलेले आहेत आणि त्याचप्रमाणे क्रिकेटवरती तर फार प्रेम त्यांचा रागला. त्यांच्या नावाने सरपंच चषक देखील आपण 2 वर्ष आधी पाकला होता आणि ते आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं. प्लॅन मिस. येतो डॉट. तसेच सन्माननीय विकासजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत ओवळी प्रीमियर लीग 2026 मध्ये. डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल.
आता ऑन साईडला उडवायचा होता बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच नाहीये. आता सध्या सगळीला डगआउटमध्ये जर आपण विचार केला, पवन आहे, जॉन्टी आहे, बट ते आहेत बट ते ग्राउंडमध्ये कधी येतील. सूरज म्हात्रे आहे, आता करणार काय. बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला फुल राकेत बॉल फुल केला जातो. सिंगल मिळेल आणि सिंगल ऑफ द मार्क झाला. फायनली हर्षल गिफ्ट्स आता फ्रेम मध्ये आलेत. शुभम बॉल त्याने फील्ड केला आणि सिंगल आणि स्कोर करता एक वरती. आणि स्टार पवनला कोण विसरू शकतो. पवनला पाहिल्यानंतर मला ती मॅच सातत्याने आठवते. नाईटची ती मॅच लाजवाब तो खेळला होता. त्याला साथ जर कोणाची मिळाली असती तर तिथे ओळीने बाजी मारलीच होती राहणार टीमचा अगेन्स्ट. पवन पाटील साठी आज बॉलिंग मध्ये दिवस चांगला गेला नाहीये. 22 धावा खर्च झाला फर्स्ट पगले सत्र जेव्हा सुरू होतं आणि लिमेश आणि सूरजने तर विक्रम प्रस्थापित केला. दोघांनी मिळून 35 खर्च केला. दोनो भाई दोनो तबाई. आता हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. संदीपजी पाटील सर ॲज अ अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी स्पेशली कॅरेबियन बेटावरनं अर्जंट फ्लाईट बुक करून ते आलेत. त्यांचे हार्दिक स्वागत आपण करूया. आता बॅकफूट वरती जाऊन पंच. आता पुन्हा एकदा गिफ्ट फ्रेम मध्ये आलेत. बॉल फील्ड केलाय त्यांनी आणि बॉल फील्ड जसे करतात चेहऱ्यावरती एक गोड स्माइल देखील त्याचा पाहायला मिळत आहे. बॉल फील्ड करण्याचा देखील आनंद आहे कारण गावच्या लीग मध्ये हीच मजा असते ना की जे क्रिकेट ज्यांना खेळायला वेळ नसतो मिळत ते देखील खेळतात. आपलीच लीग एक एन्जॉयमेंट. फक्त 2 दिवस क्रिकेटसाठी हेच उद्देश आणि 2 दिवस आपल्या एकजुटीसाठी. स्कोर कार्ड सिंगलचा साग्याने 3 वरती बट टार्गेट फार मोठा सेट केला कारण 80 धावा करायच्यात. आता पवन पाटील जॉन्टी जोशी काही चमत्कार करतील तरच काय होऊ शकतं, अन्यथा अवघड. आता पुलचा फटका केलाचा होता. प्ले अँड मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकामध्ये एकूण आल्या 3 आणि चेंडू बाकी येते 18 आणि 18 मध्ये सामना जिंकण्याकरिता अजूनही करायचा 77. 77 धावा आणखीन करायचा. उद्घाटनीय सामना आणि उद्घाटनीय सामन्यामध्ये आता जर आपण पाहिलं फिल्डिंग टीम पाटील वॉरियर्स चा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक बॉलर आणि बॉलर आता तयार होतो दुसऱ्या षटकामध्ये. क्रिश येतोय. आणि तसेच आता क्रिश तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये आणि ओळीचा विजय पावले म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. आणि मला असं वाटतं सर्व इंटरनॅशनल क्रिकेटर ओळी गावातच आहेत कारण आज दिवसभरामध्ये मला असं वाटतं की बघा हिटमॅनला तर याआधी आपण पाहिलं सुशांत पाटीलला. आता त्यातल्या त्यात बुम बुम सुरेश थडेलाही आपण पाहिलं. आता विजय देखील आलाय. आता एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड झाली. अखेरता बॉल स्टॉप झालाय. थ्रो येईल तोपर्यंत आता 2 कंप्लीट झाल्या. तिसरी साठी देखील परतले. तिसरी कंप्लीट झाली. आता चौथी साठी देखील परतले आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट मिळेल. बॅटर बाद झाले दयानंद म्हात्रे. ने सांगितलं की बघा जेही कॅश प्राइज प्लीज जे अनाऊन्स तुम्ही करायला सांगतात प्लीज ते कॅश प्राइज जमा करा ही विनंती असेल. या सूचना मला आयोजकांकडून येत आहेत की कॅश प्राइज फर्स्ट जमा करा त्यात नंतर ते अनाऊन्स होईल. मनोज दादांकडनं ते प्राइज आहे ते मी अनाऊन्स करतोय. शुभमने जर कॅच पकडली तर 500 रुपये दिले जातील शुभमला मनोज दादांकडून.
आणि इथे पहा आता हिट विकेट झाले. त्यांच्यासाठी प्राइज अनाऊन्स करणारच होतो बट त्यांचा मूड नाही. आता ते चालले डगआउटच्या दिशेने. धक्का दुसरा. खरं तर प्राइज फार स्पेशल होता निलेश दादा. थोडे थांबले असते तर अनाऊन्स तरी केला असता ऍटलीस्ट. कारण प्राइज एकदम तुमचा आवडता प्राइज होता बट आता काय करणार. विकेट गेली. धक्का दुसरा लागला. तसेच सन्माननीय भानुदासजी पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती पाहायला मिळत आहे. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आता बॅटिंग करण्याकरिता बॅटर सूरज म्हात्रे. दुसऱ्या बाजूने जॉन्टी जोशी. आणि सध्याचा गेला डीजे मास्टर तो एक सॉन्ग आता रेडी ठेवा कारण बॉलर देखील क्रिश बॉलिंग करतो. क्रिसचा बॉल ऑन साइडला फटका. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. बॉल फील्ड केला जाणार नाहीये. दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आता क्रिश देखील सांगतो थोडा एनर्जीसाठी क्रिस का गाना चाहिए अभी. आणि अपील हाईट फॅक्टर. फर्स्ट लुक मध्ये देखील तेच वाटत होतं कारण अगदी थाईज वरती बॉल लागला. लेग बाईज ची सिंगल मिळेल. प्रवीण दादा जोशी देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. 40+ मध्ये तर बॉलर्सला त्यांनी भरपूर टेन्शन दिला. आज आता गावच्या युवा बॉलर्सला टेन्शन द्यायचं. 40+ मध्ये मला आठवतं मी पिंपलास इथे त्यांना पाहिलं होतं जिथे त्यांनी आय थिंक अर्धशतक बनवलं होतं. 2 ते 3 वर्ष आधीची ती गोष्ट. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ. हुकचा फटका. फ्री होम डिलिव्हरी होती जॉन्टी जोशीसाठी बट ऍक्सेप्ट करायला विसरले. सिंगलच मिळेल. आणि क्रिश देखील विचार करतोय की जो बॉल मी टाकला तिथे वाचलो कसा. कारण आता बॅटर्स वरती दबाव आहे आणि दबाव जेव्हा असतो तेव्हा चुका देखील घडतात. कारण फ्रीली माइंडसेटने कोणत्या प्रकारे जर दबाव नसतं तर कदाचित मागचा जो बॉल होता तो आपल्याला ग्राउंडच्या बाहेर पाहायला मिळाला असता. सिंगलच्या साख्याने स्कोर करता 12 धावा फलकावरती आहेत. 12 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता उडवलाय सूरजने समोरच्या दिशेने. लॉंग ऑन ला फिल्डर येतात बट तरी सुद्धा बॉल झेल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आणि खेळ समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 16. चेंडू बाकी येते 12 आणि 12 मध्ये अजूनही हा सामना जिंकण्याकरिता करायचा 64. 64 धावांची अजूनही आवश्यकता. चरणदादा पाटील दादांचं आगमन झालंय त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे भावेश दादा जोशी त्यांचं देखील शुभ आगमन आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. अक्षय पाटील दादांचं देखील आगमन झालंय त्यांनाही विनंती सर आपणही या माणसावरती आपलेही हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये अक्षय दादांकडून आपल्याला बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि प्ले ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. त्यांना मी विनंती करतो या आपण मंचावरती. अक्षय दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सुशांतला लास्ट टाइम मी बॉलिंग करताना पाहिलं होतं नेट्स मध्ये आणि फक्त OPL ला ते बॉलिंग करतात. नेट्स मध्ये भरपूर वेळा पागले कारण मिडून प्रॅक्टिस आम्ही करायचो बट आता इथे पहा जॉन्टीने मारलाय आणि कडक मारलाय 6. आता ओळीचे वॉर्नर देखील सध्याच्या घडीला वॉर्मअप करतात. भावेश पाटील वॉर्मअप त्यांचा सुरू आहे. पुढील मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत बट त्यांना बॅटिंग मिळेल का तो सर्वात मोठा प्रश्न. 6 ने सुरुवात. परत एकदा उडवला आणखीन एक जॉन्टीने आणि जोशीने हा देखील पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर.
सिक्सर. फायर समजे क्या, वाइल्ड फायर आहे मॅचचा रिझल्ट काय लागेल माहिती नाही आहे, बट जॉन्टी चांगली बॅटिंग करतो. जॉन्टीचे जे ऑडियन्स आहेत ते खुश आहेत. निलेश दादा पाटील दादांना देखील मी विनंती करतो, परत एकदा तिसरा येईल. सलगचा तिसरा मारला जॉन्टीने. वा, सिक्सर. जसे सुशांतने फटके खेळले होते त्याच प्रकारे आता जॉन्टी खेळतो. आता परतफेड सुरू आहे. टीट फॉर टॅट, जशास तसे उत्तर जॉन्टी देतोय. 3 तर आलेत. 64 करायचा होता आणि 3 षटकार पडल्या 3 चेंडूंवरती. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला आणि इशारासाठी आम्ही वेट करतो. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल, कारण बघा जर पॉपिंग क्रीज क्रॉस झाली असेल आणि तेव्हा बॉल जर बाहेर पडला असेल तर तो वाईडच असणार. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जर बॉल पिच मध्ये जर कुठे पडला असेल विकेटच्या बाहेर तर तो नो बॉल असेल. बट रिप्ले मध्ये क्लिअरली पाहायला मिळतं की पूर्णपणे क्रीज क्रॉस झाली त्यात नंतर बॉल बाहेर पडला, त्यामुळे वाईडच असेल. चौथा आलाय आलाय, सलगचा चौथा. जॉन्टी जोशी ही इज ऑन फायर नाउ. 4 इन अ रो. इनिंग मध्ये जॉन्टी बॉलिंग करत होता त्यामुळे तो शांत होता. आता तो बॅटिंग करतो त्यामुळे तो शांत नाहीये. 4 आलेत, 6 येतील का? 5वा नाहीये, बट कॅच सोडलीये. कॅच सोडलीये. रन घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर जॉन्टी झालाय रन आउट. विकेट मिळेल. ज्याची वाट आपण पाहत होतो पवन आता बॅटिंग करण्याकरिता ग्राउंड मध्ये. पवन म्हटलं तर तूफान का दूसरा नाम पवन है ओवळी गाव में. ओवळीचा वादल जेव्हा येतो अपोनंट टीमला सोबत घेऊन जातो, पण आता ती वेळ राहिली नाहीये. आता ही वेळ आहे की किती रन्स आणखी म्हणू शकतात इथनं. बघा आपली स्पर्धा आणि मजा मस्ती शिवाय देखील मजा नाहीये, त्यामुळे थोडं समजून घ्या, कोणी राग मानू नका. पवन आलाय आणि पवनचं अग्रेशन मी भरपूर वेळा पाहिलं. पवन जर म्हटलं तर डगआउट मधनं सेट होऊन येतो. 7 मध्ये 39 रागल्या. पुलचा फटका आलाय. सुशांतने जितक्या बनवल्या तितक्या तर एका ओव्हर मध्ये देऊन टाकल्या. खेळ समाप्त झाला. आता 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा अखेरता रन्स आहेत 47 आणि चेंडू बाकी 6 आणि 6 मध्ये आता करायचं 33. 33 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. सुशांतने 41 बनवल्या, बट 33 ओव्हर मध्ये दिल्या देखील. आणि कदाचित जर स्टार्ट चांगला झाला असताना टीम समायरा 11चा तरी मॅच फार चांगली पाहायला मिळू शकली असते. 6 मध्ये 33 करायचं, 33 धाव्यांची आवश्यकता. बघा सिक्सर दाखवले जातात. जी सिक्सर हॅट्रिक जॉन्टीचा बॅट मधनं आली होती. लाजवाब त्याने बॅटिंग केली. लगातारचे 4 षटकार आपल्याला जॉन्टी जोशीच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. हा दुसरा कडक बॅटिंग आज जॉन्टीने केली. दुसरा सिक्सर दाखवला जातोय. त्यात नंतर जर आपण पाहिलं तर जॉन्टीचा बॅट मधनं हा तिसरा. 4 लगातारचे षटकार मागील ओव्हर मध्ये आले होते जॉन्टीचा बॅट मधनं. आणि त्यात नंतर आता हा 4th सिक्सर दाखवला जातो.
सलगचे 4 षटकार जॉन्टीचा बॅटमधनं. हा पुलचा फटका, चौथा षटकार जॉन्टीचा बॅटमधनं. आणि बॅटिंग कडक झाली जॉन्टीकडून आणि त्याच प्रकारे लाईव्ह प्रेक्षेपण देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट ओव्हर, स्टार पवन, पहिलाच बॉल, बॅटचा टोएंडला लागला. खर तर सुरुवात जर चांगली झाली असती ना तर मॅच कदाचित फार आपल्याला आणखी क्लोज जाताना दिसली असती. बट जेव्हा आपण बॅटिंग करतो आणि आपण बॅटिंग करत असताना आपल्या बॅटमधनं जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा बॉलरला कसं वाटतं त्याची फिलिंग आज सुशांत पाटीलला मिळाली. त्याचा अगेन्स्ट 5 षटकार आले आणि नरेश सूरज थले केली मिस्टेक. पुढील सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे यात नंतर नेंजल नेन्सी एंटरप्राइजेस आणि दीपेश एंटरप्राइजेस ही बॅटल यात नंतर आहे. बट पाटील वॉरियर्स दबदबा आपण पाहिला. वॉरियर्स जबरदस्त खेळलेत. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. OPL आणि हे पर्व जर आपण पाहिलं पाचवं पर्व आहे. नेक्स्ट बॉल आणि हा बॉल देखील सोडून दिला. आणि आता खरं तर सूरज देखील सांगतो की चालेल बट सिक्सर गेले तरी हरकत नाहीये कारण आता आपण चेंडू बाकी जर पागले तरी ते 4 आहेत आणि 4 मध्ये 30 करायचं. 4 षटकार जरी आले तरी सुद्धा पाटील वॉरियर्स इथे बाजी मारणार आहेत. संघ मालक संजय जनार्दन पाटील साहेब फार खुश असतील. उडवला म्हात्रेने आणि पाठवला लॉंग ऑनसावरनं. सिक्सर येतोय. कड़क फटका म्हात्रे सवाट मधनं बट मारबा आते आते बहुत देर हो गई. आता फुल लेंथ वाइड ऑफ ऑप्शन स्क्वेअर ड्राईव्ह फिल्डर आहेत तिथे बट मिळेल तोपर्यंत सिंगल. खरं तर जर आपण पाहिलं खरं तर ओळीचा वाघाला मला ग्राउंड मध्ये पाहायचं होतं बट तो अजून 12th मॅन बसला बिचारा. तो देखील वाट पाहतोय. जीत जोशी अंडर-25 मध्ये तो खेळला होता आणि एक चांगला फटका देखील त्याचा बॅटमधनं आला होता. जीत जोशी पुढील मॅच मध्ये कदाचित तो इन ऍक्शन मध्ये दिसेल. ॲज अ 12th मॅन तो आहे. बघा काही जी नावं आहेत ते आम्ही घेणार नाही. संध्याकाळी आम्हाला देखील घरी जायचं. हुकचा फटका खेळायचा होता. पडल्यानंतर बॉल राईज झाला आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम पाटील वॉरियर्स ने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पाटील वॉरियर्स अँड हार्ड लक टफ लक टीम समायरा 11 प्लेअर ऑफ द मॅच. आपण देऊया विचारही करण्याची गरज नाहीये. बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली